गुड मॉर्निंग. स्वतः आम्ही आज संडे आहे आणि आज आहे 3 मे आणि सुशांतने त्या दिवशीच बुकिंग करून ठेवले होते राजा शिवाजी मूवीचं. सो आज तो बघायला चाललो आहे. आम्ही इकडे आहेत. दुपारचा आता 2:45चा शो आहे. वाजत आलेत 2:30 वाजून गेलेत. सो पटकन जातो आता. ठीक आहे. कसलं ऊन आहे ना. डायरेक्ट फ्लो काय फ्लो निघालं. एवढं ऊन आहे बाहेर. उलट गावाला मला ऊन असं वाटत नव्हतं. एवढं ऊन इकडे जास्त वाटतंय. ह्युमिडिटी जास्त आहे आणि गावाला त्या दिवशी आम्ही गेलो एवढी मस्त हवा सुटलेली ना, छान वाटत होतं. जास्त ऊन पण नव्हतं. ऊन होतं पण लागत नव्हतं एवढं. हवा खूप जास्त होती त्यामुळे. रोडला क्लिनिंग पण व्हायला लागलं. आलो आम्ही आता आलो आम्ही. ऊन पूर्ण इथे मिस्टर घ्यायला आहे. चल बघू. 10 मिनिट लेट आहे. इथं तर फुल आहे. स्वतः शिवाजी बघू. शिवाजी नाही, शिवाजी राज म्हणायचं. मस्त असं पिक्चर आहे. हे बघ इकडे एकच नंबर पिक्चर आहे यार खरंच. चला मी आता जस्ट मला इथे ना एक बघायचं आहे. हे किती छान आहे ना. है ना. हे बघ येतं बघ. नको एवढं अँटिकने घ्यायचं आहे आपल्याला. हे छान वाटते. नाही ते हे असं हे एकदम प्लेन आहे. आतमध्ये पण आहे का. काय प्राइस आहे यांची. 450. आणि ते बाहेर ते कार्टूनच्या इकडच्या साईड काय कमी नाही. हां जायचं. खूप सुंदर सुंदर आहे इथे कलेक्शन. आणि मी जस्ट आता इथे बघितलं. हां छोटंच पाहिजे, मोठं नाही पाहिजे. 30 साईज पाहिजे. हे एक नाही तेच छान वाटतं ना कार्टूनच्या बाजूचं इकडचं है ना. एक गप ग कार्टून नको. ते किती लिटर आहे. मातीचंच आहे ना हे. हे कार्टूनचं घ्यायचं. ओरिजिनल माती मातीच असते राजा. हे काय मध्ये कार्टून वाला उरी नको. ते चांगलं नाही वाटत उरी. हे चांगलं वाटतंय. हे चांगलं वाटतंय मला.
नाही नाही, एवढं मोठं नाही घ्यायचं, छोटं पाहिजे आपल्याला. हे हे दाखवा ना मला. ते भांडे मला पण मातीचंच आहे काय नको, ते घरात बरोबर नाही वाटत. किचन मध्ये कसं वाटेल ते. भरपूर तुम्ही घेऊन जातो. हा तुम्हाला वाटते 10 पीस आणले होते, 1 पीस दिसायला पण चांगलं दिसते, पाणी पण मस्त येते असं तुम्हाला थोडंसं वाटते. हे करावं लागेल ना क्लीन. एक दिवस काय पाण्यात वगैरे भिजत ठेवायचं ही का? चांगली मातीची आहे, अर्धा दिवस भरून ठेवलं तरी पण चालणार, लगेच भरणार तरी पण चालणार. अच्छा, हे केटल सारखं आहे. हा चांगलं आहे ना. 5 लिटरचं आहे ते, 4 लिटरचं आहे. हे 5 लिटर आहे का? हा हे 5 आहे. नको, वाईट ना. हे छान वाटतं. मी तेच मगाशी बघितलं ना, मला भारी वाटलं. बॉटल पण आहे बघ मातीची. मातीची. आता मस्त मूवी वगैरे झाला आहे आणि मडकं घेतलं आहे. बघितलं असेल तुम्ही, किती सुंदर सुंदर डिझाईन आहे तिथे त्यांच्याकडे आणि खूपच छान होत्या. ॲक्च्युली मला खूप दिवसापासून घेतले, पण मला युनिक काहीतरी पाहिजे होतं आणि नॉर्मल आपल्या मडकीसारखे मडके भेटत होते. तर फायनली हे मडकं भेटलं आहे मला आणि मी ते घेतले. आणि मूवी तर अप्रतिम आहे. काय काम आहे, मस्त आहे. आणि काय मूवी दाखवणार आहे, खरंच खूप छान आहे. सो चला आता जायचं आहे आपण ऑनलाईन, मला कामावर बसायचं आहे जाऊन 6:30 वाजता. सो स्टे ट्यून. हे मागे ठेव, पडणार नाही ना बाबा? मला भीती वाटते. हातात घेऊन बसू तुम्ही. सो इथे असा काहीसा मी हा मडका ठेवलाय. रात्रभर पाणी ठेवून त्याच्यात भरून ठेवलं होतं पाणी आणि ते सकाळी ओतून दिलं आणि आता परत नवीन भरून ठेवला. छान वाटतं ना. एकदम छोटंसं आहे, नाजूक. 5 लिटरचा आहे हा. आणि मला हे आणि हे दोन्ही मिळून मला 400 रुपयाला भेटलं आहे. ॲक्च्युली याचे 450 सांगितलेले आणि याचे 50 सांगितलेले, म्हणजे 100 रुपये मी कमी केले आणि हे 400 रुपयाला घेतलं आहे. इथे एक छोटासा ग्लास ठेवला आहे जो की बरोबर इथे असं बसतं. सो कसं आहे, वाटलं छान आहे. काहीतरी युनिक पाहिजे होतं, नेहमीसारखं ते मडका वगैरे नव्हता पाहिजे, म्हणून मी हा म्हटले बघू. आणि तिथं मला दिसला पटकन, मी एवढी घाई होती तरी पटकन घेतला आणि म्हटले चला. एक अजून खूप छान कार्टूनचं होतं, पण ते म्हटले नको, एवढं पण झंकी पंकी नको. उर्वीचं चाललेलं तेच घ्यायचं आहे मम्मा. म्हटले नको गं, हे जरा चांगलं वाटतंय तिला, हे केलं. सो आता हा दुसरा दिवस आहे. काल आम्ही मूवी वगैरे बघून आलो. 1 मिनिट, खूप गरम होते. सो आज आहे दुसरा दिवस. काल मूवी वगैरे बघून आलो आम्ही आणि खूप सुंदर असं मूवी आहे. म्हणजे शिवाजी महाराज हे शिवाजीपासून राजा कसे झाले ना, हे थोडक्यात त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे मूवी आहे भरपूर मोठा, पण छान आहे. छान कास्टिंग वगैरे छान केलेला आहे आणि डायलॉग वगैरे पण छान आहेत. आवडलं. कालच आपल्या पुण्यामध्ये एक दुःखद घटना घडली आहे, जे की एका छोट्याशा 3-3.5 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे आणि तिला ते मारून टाकले एका 65 वर्षाच्या माणसाने, म्हाताऱ्याने. ॲक्च्युली म्हणजे काय बोलायचं, कसं चाललं आहे. कालच्याच पिक्चरमध्ये दाखवलं होतं, एका त्या बाईवर अत्याचार झाला, त्या माणसाचे डायरेक्ट दोन्ही हात छाटले होते. आणि आज काय, कोणीच काही ॲक्शन घ्यायला तयार नाही. ज्यांनी आंदोलन वगैरे केले त्यांच्यावर पोलीस लाठीमार करत आहेत. आणि काय सरकार कसं चाललं आहे खरंच माहीत नाही. पण कुठेतरी काहीतरी कोणीतरी याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे, जेणेकरून परत या घटना घडणार नाही. मागच्या वेळेस आमच्या इकडे बदलापूरमध्ये अशा 2 घटना घडल्या, 2 छोट्या मुलींवर. भरपूर ठिकाणी घडत आहे, भरपूर ठिकाणी हे ऐकायला येतं आहे. पण खरंच खूप वाईट वाटतं आहे या गोष्टीचं. आम्हालाही मुली आहेत, आम्ही त्यांचे संरक्षण कसं करू शकतो, काय शिकवणार आहे त्यांना, की तुम्हाला बॅड टच गुड टच याच्या व्यतिरिक्त दुसरं काय शिकू शकतो आपण. त्यांना काही माहीतही नाही आहे या वयात. मी काल ते बघत होती ना, ती मला म्हणते तिला काय झालं आहे त्या मुलीला, ती मला विचारते, म्हणजे तिला काही माहीत नाही. सो प्लीज, खरंच म्हणजे खूप वाईट वाटतं खरं तर.
हे असं नाही व्हायला पाहिजे. एवढ्या छोट्याशा मुलींवर ज्यांचं खेळायचं वय आहे, ज्यांना बाहेर म्हणजे अंगणात खेळायचं वय आहे त्यांचं, त्या मुलींबरोबर असं होतं आहे. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही कळत नाही कधी कधी. सरकारने काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, कारण त्या व्यक्ती जो आहे आता जेलमध्ये आहे बहुतेक, पण त्या व्यक्तीने आधीही या गोष्टी घडलेल्या आहेत, तरीही तो मोकळा फिरतोय आणि त्याला सोडून दिलेला आहे. सो हे खरंच कुठेतरी चुकीचं आहे. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, आणि जिथे मुलींची सुरक्षता नाही आहे, मुली सुरक्षित नाही आहे, आणि वाईट वाटतंय. एनिवेज सरकार यावर काहीतरी ॲक्शन घेईल एवढीच इच्छा आहे. परत कायदा काढा काहीतरी, जेणेकरून परत कोणी ह्या गोष्टी करायला घाबरेल. सो प्लीज काहीतरी झालं पाहिजे यावर खरंच. हो, प्रत्येकाच्या घरात मुली आहेत, प्रत्येकाला मुलगी आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचं संरक्षण हे स्वतःच केलं पाहिजे. आता असं वाटायला लागलं आहे आपणच आपल्या मुलींवर लक्ष ठेवलं पाहिजे. आपणच कोणावरही विश्वास न ठेवता कोणाकडे सोडलं नाही पाहिजे मुलींना खरं तर. आणि आपण खरंच आपल्या मुलींची काळजी घ्या, ज्यांना कोणाला मुली असतील त्यांनी. आजकालच्या जगामध्ये खूप कठीण झालं आहे मुलगी सांभाळणं. आता असा विचार येतो कधी कधी, आईबाप असा विचार करतील की मुली जन्माला घालायच्या की नाही घालायच्या. त्या आईबापांची काय हालत झाली असेल यार खरंच. आणि राजकारणी लोक आता त्यांना भेटायला जात आहे, हे करताय. अरे तुम्ही भेटायला जात आहे कशाला? तुम्ही कायदा काढा, भेटायची गरज नाही पडणार. बस एवढंच बोलेन. सो चला, ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा असाच असायला पाहिजे होता का? त्यांनी याच्यासाठीच स्वराज्य मिळवलं होतं का? विचार करा. बाय.